राहुल गांधींना पुण्यामध्ये बोलवा, सावरकरांची बदनामी केल्याप्रकरणी सात्यकी सावरकर यांच्याकडून कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दाखल। 22 सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार। उद्धव ठाकरे यांनी विदर्भ आणि मराठवाड्यामधील सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली। स्थानिक पातळीवर जागा वाटपाचा निर्णय लवकर घ्या, मतदार याद्या आत्तापासूनच तपासा, ठाकरेंचा जिल्हा प्रमुखांना आदेश। प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणासाठी ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या सेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। प्रभादेवी सर्कल इथे कामावरून दोन्ही गटांमध्ये वाद। माढ्यामधल्या कुरडू गावामध्ये आज बंदची हाक। माढ्याच्या कुरडू गावातील मुरुम उपसा प्रकरण। मोहिते पाटलांनी कुरडूची बीडशी तुलना केल्यामुळे बदनामी। धैर्यशील मोहिते पाटलांनी गावची बदनामी केल्याचा ग्रामस्थांचा आरोप। माझ्यावर आरोप करणाऱ्यांना मी कायदेशीर उत्तर देणार, गुन्हे दाखल असणारेच माध्यमांमध्ये प्रतिक्रिया देतात ही शोकांतिका। कुरडू ग्रामस्थांच्या आरोपावर खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची प्रतिक्रिया। उत्खनन करण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती। या प्रकरणामध्ये काही लोकांचा सहभाग। संपूर्ण गावाला वेठीला धरू नये। कुरडू मुरुम उपसा प्रकरणाच्या अहवालावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया। भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून सीपी राधाकृष्णन यांनी शपथ घेतली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून राधाकृष्णन यांनी शपथ घेतली आहे। शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींसह राजनाथ सिंह, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची देखील उपस्थिती। महाराष्ट्रामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित। उपमुख्यमंत्री शिंदेंनी नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतली। शिंदेंनी पुष्पगुच्छ देत सीपी राधाकृष्णन यांचं अभिनंदन केलं, तर दोघांमध्ये अर्धा तास चर्चाही झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मणिपूर दौऱ्यावर जाणार। यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते मणिपूरमध्ये 8,500 कोटींच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन। पुणे बंगळुरू हायवेवर चालत्या कारनं पेट घेतला। पुण्यातील बावधन परिसरातली घटना। कारनं अचानक पेट घेतल्यामुळे पुणे बंगळुरू हायवेवर पळापळ। मुंबई